मुंबईत शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू। चेंबूरच्या 11 नंबर रोडवरील दुर्घटना। बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी प्रवास करत होते। चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 विद्यार्थी किरकोळ जखमी। विद्यार्थ्यांवर झेन रुग्णालयात उपचार सुरू। रस्त्यालगत असलेलं पिंपळाचं झाड शाळेच्या बसवर उन्मळून पडल्यानं दुर्घटना। चेंबूरची घटना अत्यंत दुर्दैवी। सर्व झाडांचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते। झाड काढण्याबाबत पत्र दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं। पत्रावर लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, महापौर नीतू तावडे यांचा इशारा। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळलं याबाबत माहिती घेतली जाईल। भविष्यात अशा दुर्घटना घडू नये याबाबत सूचना। चेंबूरमधील दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं भाष्य। पावसाळ्यापूर्वीच झाडांचं ऑडिट करायला हवं होतं। परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या। वॉर्डच्या उद्यान अधीक्षकावर कारवाई व्हावी। चेंबूरच्या दुर्घटनेनंतर नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मागणी। परभणीत पाणी साचलेल्या तत्परतेनं नाल्यात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचले। पावसाळ्यातील उघड्या नाल्यांमुळे नागरिकांची पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी। सचिन अहिर यांचा ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र। अहिरांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरत उपसभापती पदासाठी शेड्यू ठोकला। 8 दिवसात शिंदेंचा ठाकरेंना दुसरा मोठा धक्का। जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मचिंतन करा। मवियाच्या काळात फडणवीसांविरोधात षडयंत्र रचलं, आता पुतना मावशीचं प्रेम उचललंय। उपमुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। शिंदेंनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली। आमदार सचिन अहिरांकडून शिंदेंचे आभार। तर राजकीय टीकेला योग्य वेळी उत्तर देणार, पक्षप्रवेशानंतर अहिर यांचं वक्तव्य। हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस। भाजप उपऱ्यानं डोक्यावर बसवतंय। कुणी आलं गेलं तरी फरक पडत नाही। सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा। खरं ऑपरेशन अजून बाकी। आदित्य ठाकरे वगळून सर्व आमदार शिवसेनेत येणार, मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। आम्ही 4 किरणांचीही आस का धरावी, जे कधीच आमचे नव्हते त्यांची वाट का पाहावी। सचिन अहिर यांच्या बंडाळीनंतर संजय राऊतांचं ट्विट। आदित्य ठाकरे यांनी आता राजीनामा द्यावा आणि निवडून येऊन दाखवावं, मंत्री नितेश राणे यांचं आव्हान। शिवसेनेनं अनेक मोठे धक्के पचवलेत। सचिन अहिर काही मास लीडर नाही, सुनील राऊत यांचं वक्तव्य। तर सध्या कोणतीही गोष्ट धक्कादायक वाटत नाही, अनिल परब यांची प्रतिक्रिया। अहंकारामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपत चाललाय, भाजपचा यात काहीही संबंध नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। तर ही फक्त झाके, शिंदेंचं अजून बरंच ऑपरेशन बाकी, प्रवीण दरेकर यांनी डिवचलं। सातारा झडपीतील घडामोड, नीलम गोऱ्हेंना भोवली। एसपींच्या निलंबनाचा आदेश नीलम गोऱ्हे यांना नडल्याची चर्चा। गोऱ्हेंऐवजी सचिन अहिर यांना उपसभापती पदाची जबाबदारी। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज। जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अंबादास दानवे यांची माहिती। ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांनी काल वर्षावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। फडणवीसांसोबत तासभर चर्चा, विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये मतप्रवाह, काँग्रेस आणि भाजपमध्ये विलीन होण्याबाबत मतमतांतर, सूत्रांची माहिती। पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, हायकमांडसोबत चर्चा सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांचा दावा। तर पवारांचं नेतृत्व मोठं, ते विलिनीकरण करणार नाहीत, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याबाबत संभ्रम, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती। तर लवकरच अर्थखातं आपल्याकडे, जय पवार यांचा दावा।